राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये सुमारे 360 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील लासलगावनंतर सोलापूर बाजार समिती कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे। येथील बाजार समितीत लिलाव झालेला कांदा दक्षिण भारताकडे पाठवला जातो। यंदा 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विक्रीसाठी आलेल्या कांद्याला चांगला दर मिळाला। नोव्हेंबरमध्ये कांदा लिलावातून सुमारे 255 कोटी रुपयांची उलाढाल झाली। 1 ते 11 डिसेंबर या कालावधीत 105 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली। बुधवारी 426 गाड्यांमधून 42,600 क्विंटल कांद्याची आवक झाली। त्यातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 6,300 रुपयांचा दर मिळाला। सरासरी दर 3,000 रुपयांपर्यंत होता। या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांदा 7,600 रुपये इतक्या उच्चांकी दरानं विकला गेला। सध्या कांद्याची आवक कमी झाल्यानं दर वाढण्याऐवजी ते स्थिर आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर पाडला गेला का अशी शंका शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। परराज्यातील 100 ते 150 कांदा खरेदीदार सोलापुरात आले असून कांदा लिलावानंतर एकूण रकमेच्या 50% रक्कम त्याच दिवशी तर उर्वरित रक्कम 11 ते 15 दिवसानंतर शेतकऱ्यांना दिली जात आहे। आडते शेतकऱ्यांना पुढील तारखांचे धनादेश दिले जात आहेत। सोलापूर, नगर, नाशिक, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, विजयपूर, कलबुर्गी या जिल्ह्यातून कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे। सोलापुरात लिलाव झालेला कांदा छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांकडे पाठवला जातो। कांदा लिलावानंतर शेतकऱ्यांची बिलं न दिल्यामुळं 15 आडत्यांवर सोलापूर बाजार समितीकडून कारवाई करण्यात आली होती। त्यापैकी 10 आडत्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता, तर 5 आडत्यांच्या दुकानाला टाळं लावलं होतं। बाजार समितीच्या या कारवाईनंतर आडत्यांनी शेतकऱ्यांना बिलं दिली। सध्या 4 आडत्यांच्या दुकानांचे टाळे काढल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली।